ते विकास कामासाठी केलं असेल ना? नाही, विकास कामाचं करू द्या की, करण्याबद्दल काही आमचं दुमत नाही, पण त्यांनी असं करायला नको आमच्या अन्याय. बर हा, बरं त्याचं काय, तुम्ही मगाशी काहीतरी बोलला शेड वगैरे असं होतं का लोखंडी? लोकांनी शेड होतच की पूर्ण पूर्ण ते जरा कॅमेरामॅनना विनंती करतो, ते जे शेड आहे अशा प्रकारचं शेड ही जे चारी खांदली इकडे होतं का? ठीक आहे, ते पूर्ण लोकांचे त्याचा चोरा करून टाकला भाग. आणि ज्या ठिकाणी एका कॅमेरामॅनना विनंती करतो, ते जे पलीड काढून टाकले ना शेड, ते जरा दाखवा. सुखदेव मासाळच्या घराला जायला 4 वर्ष झालं रस्ता नाही, मग तिथं कसं काय यांनी दास केलं नाही? तिथं मुद्दाम हे आम्हाला अडपाय केला, घरात आमच्या याला वाटसो ठेवली नाही त्यांनी. मग त्यांना खोदायचं तर त्यांनी डायरेक्ट शाळा बसून बंधाऱ्या बतोर त्यांनी चारी हाय सगळीकडे न्याय पाहिजे होती. हे काढायला चालू करा म्हणजे 10 मिनिटाच्या. तर मी म्हणलं आमचं मिस्टर जाग्यावर नाहीत, म्हणलं येऊ द्या, फोन करतो आम्ही. देशमुख साहेब म्हणले आम्ही काय रिकामचोट नाही इथं येऊन थांबायला. देशमुख साहेब म्हणले आम्ही काय रिकामचोट नाही इथं येऊन थांबायला. देशमुख साहेब म्हणले आम्ही काय रिकामचोट नाही इथं येऊन थांबायला. देशमुख साहेब म्हणले आम्ही काय रिकामचोट नाही इथं येऊन थांबायला. देशमुख साहेब म्हणले आम्ही काय रिकामचोट नाही इथं येऊन थांबायला. असे शब्द वापरले. मी बी आमदारला 4 वेळेस मतदान, 4 मतदान मी आमदारला दिलेलं आहे. आणि आज बी आमदारच्याच पार्टीत आहे. आता मंत्री झाले, असू दे मंत्री झाले की, पण मी दिलेलं आहे मत त्यांना. आणि 4ही वेळेस मी त्यांना सहकार्य केलेलं आहे, तरी पण माझ्या ह्या आज अन्याय केली, ही गावठाग्याने केली. नमस्कार, लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मान तालुक्यातील एका गावी आलेलो आहे, मासाळवाडी. काय नाव गावाचं? मासाळवाडीमध्ये आलेलो आहे. आणि आपण बघितलं असेल की काही दिवसांपूर्वी मी मसवड या परिसरातलं नागोबा मंदिर होतं, तिथला एक व्हिडिओ टाकला होता. तिथं नगरपालिकेने रस्ता बनवला होता आणि तो इतका थर्ड क्लास रस्ता होता. तो सचिन माने जे CEO आहेत, मुख्य कार्यकारी अधिकारी नगरपालिकेचे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली तो बनवलेला रस्ता होता. आणि त्याच्यामध्ये अक्षरशः ते डांबर हांतरलं होतं का रस्ता बनवला होता, अशा प्रकारचा तो रस्ता होता. त्याचे लगदेच्या लगदे निघत होते. आणि त्यावरून मी सचिन माने यांच्यावर टीका केली होती. परंतु बहुधा सचिन माने यांना लाज नसावी, त्यांनी तो रस्ता बदलणार आहेत नाहीत बदलणार या संदर्भात आम्हाला लयबारीला काहीच त्यांनी कळवलं नाही. वास्तवात पत्रकारांनी एखादी बातमी दिल्यानंतर त्याच्यावर प्रशासनानं काय कार्यवाही केली तर ते प्रशासनानं उत्तर दिलं पाहिजे. तर त्यांना मी चांगल्या सचिन मानेंना कानपिचक्या दिल्या होत्या, परंतु बहुधा ते निर्लज्ज आहेत की काय कळायला मार्ग नाही. आणि मला त्यानंतर अनेकांचे फोन आले की या सचिन मानेंनी भरपूर भ्रष्टाचार करून ठेवलेला आहे. तर त्या बाकीच्या भ्रष्टाचाराविषयी मी नंतर बोलतो. परंतु मी ज्या ठिकाणी आलेलो आहे तर इथं नामदेव मासाळ नावाचे इथले रहिवासी आहेत. आणि यांची MIDC मध्ये काही जमीन गेलेली आहे, त्याच्यामुळे ते आणि त्यांच्यासारखे अनेक लोक असे त्रस्त आहेत. आणि ते त्रस्त असतानाच आता ह्या महाभाग जे आहेत हे सचिन माने म्हणजे अधिकारी झालात म्हणजे तुम्ही काही ब्रह्मदेव झालात काय, तर त्यांनी हे नामदेव मासाळ यांना त्यांच्या घरालाही त्रास दिलेला आहे. तर तो काय त्रास दिलेला आहे तर ते आपण नामदेव मासाळ यांच्याकडून जाणून घेऊया. तर मासाळ साहेब, काय केलंय सचिन मानेंनी तुम्हाला? सचिन मानेनं आम्हाला एकच त्रास दिला की आम्ही त्यांना रस्त्याला विरोध करत नव्हतो, पण आम्ही त्यांना म्हणलो होतो 2 फूट वर तर सरकून घेतो. त्यांनी डायरेक्ट येऊन आम्हाला ना नोटीस देता ना कुठलं काय करता, त्यांनी डायरेक्ट आमच्या मंडळीला धमकी देऊन त्यांनी, मी घरी नसताना, मी घरी नव्हतो, घरात महिला होत्या, महिलाला धमकी दिली की त्यांना धरा आणि त्यांना साईडला घ्या, त्यांना बंदोबस्त करून टाकू, त्यांचा असा धमकी दिली असं बोललं. हा, त्यानंतर परत आम्ही मंडळीने मला फोन केला की मी आलो. मिळाल्यानंतर मलाही तसंच केलं त्यांनी. परत त्यांनी डायरेक्ट JCB आणि सचिन माने आणि देशमुख साहेब ही 2 जण आली. नंतर त्यांनी डायरेक्ट JCB लावली आणि ती काढून टाकलं. आमचं 1 लाखाची नुकसान त्यांनी केली आमची. हा, तुमची त्या BMIC म्हणजे MIDC मध्ये किती जमीन गेली? माझ्या अर्धा एकर गेली. आणि बाकीच्या लोकांची टेन्शन असेलच की, ते टेन्शन भरपूर आहे की. आणि बाकीच्या लोकांची भरपूर जमीन गेलेली आहे. आणि सचिन माने आहेत का नाही, ही मुख्य अधिकारी आहेत का नाही, ही नळाचं पाणी कधी आम्हाला त्यांनी स्वच्छ दिलेलं नाही. आता मला सांगा, ते म्हणजे हे जे कॅमेरामॅनला विनंती करतो ते जे खोदलेलं आहे ते दाखवा. तर ते कशासाठी खोदलेलं आहे? त्यांनी मुद्दाम हे आम्हाला अडपाय केला, घरात आमच्या याला वाटसो ठेवली नाही त्यांनी. मग त्यांना खोदायचं तर त्यांनी डायरेक्ट शाळा बसून बंधाऱ्या बतोर त्यांनी चारी हाय सगळीकडे न्याय पाहिजे होती. त्यांनी ही मध्येच खोडली की आमचं ट्रॅक्टरचं अवजार आहे त्यांनी त्याची नुकसान केलेली आहे. आम्हाला घरी यायला जागा सुद्धा त्यांनी ठेवलेला नाही. त्यांनी मुद्दाम ही आमच्यासाठी आडबाजी करून त्यांना पैसे खायचे होते म्हणून त्यांनी ही केलेलं आहे सगळं. म्हणजे काय रस्ता पाईपलाईन काय करायचे त्यांना हा रस्ता करायचा आहे लाच खाऊनसाठी. त्यांना पैसे, तुम्ही अगोदरच कसं म्हणताय लाच खाऊन?
नाही पैसे त्यांना मिळावते म्हणून तर त्यांनी हे केलेलं आहे ना. त्याचाही काही संबंध नाही नगरपालिकेचा. आमचं 9 गुंठ जागा आहे इथं ह्या क्षेत्रामध्ये. नाही कुठं कोणतं हे इथं हे जे घर आहे ते ह्या जागेला मी आमचं कॅमेरामॅनला विनंती करतो हे जरा दाखव. अहो हे 9 गुंठ नाही हो जमीन. नाही आमचं आहे का ना, पण त्यांनी आता आम्हाला नाही सध्या एवढं आमचं नाही, पण आमच्या म्हणजे उतार्याला तुमच्या उतार्याला 9 गुंठ आहे. आमच्या उतार्याला 9 गुंठ आहे. प्रत्यक्षात आम्हाला 4 गुंठही नसेल. आम्हाला आता हे 3च गुंठ आहे जमीन फक्त. आणि त्याच्यात आता त्यांनी डल्ला मारला. त्याच्यात त्यांनी डाला मारून घेतलेला आहे. ते विकास कामासाठी केलं असेल ना. नाही विकास कामाचं करू द्या की, करण्याबद्दल काही आमचं दुमत नाही, पण त्यांनी असं करायला नको आमच्या अन्याय. बर हा बरं त्याचं काय तुम्ही मगाशी काहीतरी बोलला शेड वगैरे असं होतं का लोखंडी लोकांनी शेड होतच की पूर्ण पूर्ण ते काय पूर्ण? ते जरा कॅमेरामॅनला विनंती करतो ते जे शेड आहे अशा प्रकारचं शेड ही जे चारी खांदली इकडे होतं का? हा ते काय ते पूर्ण लोकांचे पलीकडे हा त्याचा चुरा करून टाकला भाग. आणि ज्या ठिकाणी एका कॅमेरामॅनला विनंती करतो ते जे पलीकडे काढून टाकले ना शेड ते जरा दाखवा. सुखदेव मासाळच्या घराला जायला 4 वर्ष झालं रस्ता नाही, मग तिथं कसं काय यांनी दास केलं नाही तिथं? बर आमच्याच घरी का केलं यांनी? हे आम्हाला त्याचं न्याय पाहिजे आणि आम्हाला त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. म्हणजे तुम्हाला काही नोटीस वगैरे अगोदर दिली होती का? नोटीस दिली पण आम्ही नव्हतो ना. मी इथं मी गावी होतो, माझा धंदा असल्यामुळे ट्रॅक्टरचा मी रोज सकाळी जायचो, सकाळी 7ला गेलो मी संध्याकाळी 11 वाजता यायचो. हा मग आता हे त्यांनी जे शेड काढून टाकले ते परत लावून देणार आहेत का? त्यांनी लावून दिलं पाहिजे परत आम्हाला, अशी आमची विनंती आहे त्यांना. नसेल तर त्यांच्यावर कारवाई करावं शासनाने, हे आमचं नियम आहे. बर आता ताई मला सांगा की ज्यावेळी सचिन माने अधिकारी आणि त्यांच्यावर कोणी आले असतील त्यावेळी हे तुमचे मिस्टर घरी होते का? नव्हते घरी. आम्ही फोन करून बोलवून घेतले. बर आम्हाला आल्या म्हणले हे काढायला चालू करा म्हणले 10 मिनिटाच्या. तर मी म्हणलं आमचं मिस्टर जाग्यावर नाहीत, म्हणलं येऊ द्या फोन करतो आम्ही. देशमुख साहेब म्हणले आम्ही काय कामचोट नाही इथं येऊन थांबायला. असे शब्द वापरले? नक्की त्यांनी शब्द काय वापरला होता? ने महिलेला साईडला घ्या म्हणले आणि करा चालू म्हणले काढायला. असं बोलले? हो असं बोलले. आम्ही मग काय तुम्हाला इथं कामचोट आहे का म्हणले. अच्छा म्हणजे त्या देशमुखाला लाज वाटली पाहिजे, महिलेशी कसं वागलं पाहिजे, त्याचे काय कायदे नियम आहेत, काय भाषा वापरली पाहिजे. आता ह्या ज्या ताई जे सांगतायत जो शब्द त्या बोलतायत हा शब्द अत्यंत घाणेरडा आहे. तुम्ही तो वापरलाय की नाही मला माहित नाही, पण जर वापरला असेल तर मग तुमच्यावर विनयभंगाचीच केस दाखल केली पाहिजे असले शब्द तुम्ही वापरत असाल तर. आणि दुसरं की तुम्ही एका महिलेला साईडला घ्या असं कसं काय म्हणू शकता? बरं मग तुम्हाला साईडला घ्या म्हणजे काय केलं त्यांनी? त्यांनी नाही काय केलं. महिला 2-3 आणल्या होत्या बरोबर, पण त्यांनी नाही. मला कोण होत्या? पोलीस अधिकारी होत्या? नाही, अशा हाताखालल्या कामातल्या होत्या, अशा हे नगरपालिकेत असतात त्या. बर पोलीस बंदोबस्त आणला होता? हो पोलीस होती दोघं. अच्छा. आणि मग ज्या महिला तुम्हाला साईडला न्यायला आल्या त्यात पोलीस महिला होत्या का? नाही पोलीस महिला नव्हत्या. पोलीस महिला नव्हत्या पोलीस महिला. देशमुख आणि सचिन माने आणि देशमुख तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. ज्यावेळी अशा कारवाईला आपण जातो त्यावेळी आपल्या सोबत जो पोलीस बंदोबस्त असतो त्याच्यामध्ये महिलाही पाहिजेत. जर महिला असतील तर महिला पोलिसांनीच महिलेला साईडला घेतलं पाहिजे. तुमच्या महिला कर्मचारी हात लावू शकत नाहीत. तर हे तुम्हाला काय मेंदू काय डोकं आहे की नाही की आपण कशी काय कारवाई करतो, नियमाचं कितपत पालन करतो? काय आपलं कुठल्या तरी राजकीय नेत्याने सांगितलं त्याचे गुलाम त्याचे चमचे म्हणून आपण काय करतो? जरा थोडी तरी लाज बाळगा. हा आणखी सांगा काय झालं? आमचे मिस्टर आले आणि म्हणले आम्ही उतारा दाखवतो ह्या जाग्याचा. बर नाही म्हणे घराचा. शेड कधी तोडलं तुम्ही? मिस्टर आल्यानंतर तोडलं का अगोदरच? मिस्टर आल्यानंतर त्यांनी ऐकूनच घेतलं नाही ना त्यांचं म्हणणं. उतारा दाखवतो तर नाही म्हणे, नकाशा दाखवायचा. नकाशा दाखवतो तर नाही म्हणे, तुमच्या घराचा स्वतःचा नकाशा दाखवा. मग असं बोलल्यानंतर मिस्टरांनी आमच्या सांगितलं करा तोडाय चालू. मग हा अच्छा बर. पण त्याच्या अगोदर त्यांनी तुमच्यावर म्हणजे हे केलं होतं, दबाव आणण्याचा प्रयत्न केला? हा कधी येतात कधी नाहीत. आम्ही इथं थांबायला रिकामचोट आहे का? हा महिला कस्टम बोलवा आणि घ्या ताब्यात करा चालू तोडायला. हा आणि महिला पोलीस कोणीच नव्हतं? पोलीस कोणीच नव्हतं. नगरपालिकेतल्या कामातल्या महिला 2-3 आणल्या होत्या. बर हा अच्छा. मग बर पुढं काय काय झालं? मग पुढं काय नाही, त्यांनी डायरेक्ट त्यांच्या संध्यांनी काढून टाकलं सगळं. हा मी उतारा दाखवतो, माझा उतारा मान्य त्यांनी केला नाही. नकाशा दाखवतो त्यांनी काय बघितलं नाही. त्यांनी नाही म्हणली तुझ्या स्वतःचा घराचा नका दाखव. मग आता ही जी पुरं घर आहे ती ज्याचं गुंठा जमीन नाही त्यांनी 10 गुंठ जागा धरली आहे, त्याचा आहे का तिथं उतारा? त्याचा आहे का नकाशा? बरोबर. मग ही नगरपालिकेची एक ही तिथं काय संबंध नसताना ही राजकीय नेत्यांनी सांगून ही सगळा राजकीय नेत्याने सांगितले? गावातलेच आमच्या. हा म्हणजे गावटगे? गावटगे. कुठल्या पक्षाचे आहेत हे गावटगे? भाजपच आहे ती. अच्छा म्हणजे सत्तेत आले, आपले मंत्री झाल्यामुळे ह्यांना मस्ती वाटली. हा अच्छा बर.
आणि मी बी आमदारला 4 वेळेस मतदान 4 बार मतदान मी आमदारला दिलेलं आहे आणि आज बी आमदारच्याच पार्टीत आमदार नाही, आता मंत्री झाले. आहे. असू दे मंत्री झाले की पण मी दिलेलं आहे मत त्यांना आणि 4ही वेळेस मी त्यांना सहकार्य केलेलं आहे. तरी पण माझ्या ह्या आज अन्याय केली ही गावठाक्याने केली. बर. हा अच्छा, म्हणजे अगोदरच तुमची MIDC मध्ये जागा गेली गेली आणि त्याच्यात आता परत हे आणखीन असं करता. आणि ही केला असं उद्योग. बर. मग ते तुमची MIDCतली जागा वाचवण्यासाठी ह्या गावठाक्याने काय केलंय का? काहीच नाही केलेलं, काय केलेलं नाही. बर. मग आता सचिन मानेला तुमचं काय सांगणं काय आता? आमचं म्हणणं एकच आहे, आम्हाला ह्याचा एक ते भरपाई पाहिजे, नसेल तर ह्याच्यावर कंप्लीट झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. बर. हा. कुठे कंप्लेंट तुम्हालाच करावी लागेल ना कंप्लेंट? हो. कुठं करणार आहे तुम्ही? आम्ही आता केले की आम्ही कलेक्टर ऑफिसला केले, DSPला केले, पोलीस स्टेशनला केले आणि नंतर उपोषण बी आम्ही धरणार आहे. मी उद्या ते नगर विकास सचिव आहेत ना मंत्रालयात, त्यांच्याकडे ह्याची तक्रार करा. त्याला त्याशिवाय कळणार नाही. नगर सचिवाचं नाव काढलं तरी ते घाबरतील. त्या काय इकडच्या लोकांना माहित नाही की ह्यांचा बाप कोण आहे. ते मंत्रालयात नगर विकास विभागाचे जे सचिव असतात ते ह्यांचा बाप असतो. त्यांच्याकडे जरा तक्रार करा. मी तिकडे सांगतो जरा तुम्हाला कुठं पत्र, कारण हे असं जर अन्याय हा करत असेल आणि सचिन माने थोडीशी जनाची नाही तरी मनाची तरी ठेवा. अहो तुमच्या संदर्भात एक माणूस चांगला बोलत नाही. तुम्ही किती घोटाळे केलेत, मला एवढे प्रचंड फोन येत आहेत. मी न्याय देऊ शकत नाही कारण मी मुंबईचा पत्रकार आहे, प्रत्येक वेळी इथे येऊ शकत नाही. परंतु जर तुमचं हे जर असले भ्रष्टाचार आणि असले कामं जर थांबली नाहीत तर मला इन्व्हेस्टिगेशन करावं लागेल. तुम्ही जे काही आतापर्यंत कामं केलेली आहेत त्या सगळ्यांचं इन्व्हेस्टिगेशन करावं लागेल आणि एखादा तरी माणूस म्हणू द्या की बाबा सचिन माने फार चांगला माणूस आहे. एक कुणी म्हणत नाही. एकदा जनता दरबार घ्या तुम्ही. एका ठिकाणी असे जिथं जिथं तुम्ही कामं केलेली आहेत ते स्वतःच कामं कशी केलेली आहेत तुमच्या नेतृत्वाखाली, तर त्यावर जनतेचं काय मत आहे ते जनतेकडनं एकदा समजून घ्या. मग तुम्हाला स्वतःची लायकी कळेल. हां, अजून काय बोलायचे? मला एक म्हणायचं आहे, आता ही माझं केलं का नाही, मग ह्यांनीला विकास करायचा होता तर ही गावोगाव जागोजाग रस्ते थांबले ते. सचिन मानेची माझी विनंती आहे. मग तुम्ही काय केलं नाही रस्ते ती डायरेक्ट माझ्याच घरात तुम्ही का अन्याय केली? हा, ह्याची तुम्हाला थोडं तरी वाटायला पाहिजे होते. तुम्ही लाच खाऊन किंवा ही गावटाक्यांचं ऐकून ही तुम्ही करायला नको असं माझी विनंती होती तुम्हाला. पण तुम्ही ऐकलं नाही, ह्याच्यावर कारवाई झाली पाहिजे असं माझी एक विनंती आहे. धन्यवाद मासाळ साहेब. विकास झाला पाहिजे, विकासाला आमच्या पत्रकारितेचाही विरोध नाही. परंतु विकास हा कुणाच्या सांगण्यावरून विकासाच्या नावाखाली कुणाला त्रास देणं, कुणाचं घराला त्रास देणं, कुणाच्या जमिनीला त्रास देणं, घरात पुरुष नसताना तिथं आपण स्वतः येणं हे अत्यंत चुकीचं आहे. आणि याच्यावर खरं तर मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, नगर विकास विभागाच्या सचिवांनी ह्या सचिन मानेसारख्या मूर्ख बावळट अधिकाऱ्यांना धडा शिकवला पाहिजे अशी मी आशा व्यक्त करतो. धन्यवाद.